नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. रोहित पवार यांनी ज्या पद्धतीने दिल्लीपर्यंत आवाज टिपेला पोहोचवलेला आहे अजितदादा पवार यांच्या अपघाती की घातपाती मृत्यू संबंधी, ते लक्षात घेऊन ते आपल्याला या क्षणाला भारी पडत आहेत. तेव्हा त्यांच्या विरुद्ध आता करायचं काय, तर एक नॅरेटिव्ह सेट करायचं आहे. आणि ते नॅरेटिव्ह असं सेट करायचं आहे की रोहित पवार जाणीवपूर्वक जातीय रंग या सगळ्या गोष्टीला देत आहे. पटेल भुजबळ यांना टार्गेट जाणीवपूर्वक करत आहेत रोहित पवार. त्यामुळं त्यांच्या संबंधी योग्य तो विचार केला पाहिजे, अशा प्रकारचं नॅरेटिव्ह प्रसारित करण्याचा उद्योग हा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या पटेल तटकऱ्यांचं समर्थन करणाऱ्या काही आमदारांनी सुरू केलेलं आहे. आता काल विधानसभेमध्ये सुनील शेळके हे त्या संबंधी पहिल्यांदा बोललेले आहेत. आता बघा, अजितदादा पवार यांच्या मृत्यू संबंधी ज्या पद्धतीने चौकशीला वेग आला पाहिजे होता तसा आलेला नाही आणि संभ्रमात टाकणारे, संशय उभे करणारे असे अहवाल मात्र प्रसारित झालेले आहेत. दुसरीकडे जय पवार यांनी देखील जो संशय व्यक्त केला याआधी, आणि आता ते पुढच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊ शकतात असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आता जय पवार यांच्यावर देखील पटेल तटकरे यांचा दबाव आहे की भारतीय जनता पार्टीचा दबाव आहे, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे. आता रोहित पवार यांनी जे मुद्दे उपस्थित केले की एफआयआर का घेतला जात नाही हे आधी सांगा. सीबीआय कडे जर तुम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे तर सीबीआयने अजून त्या दृष्टीने हे काम हाती का घेतलेलं नाही असं विचारलेलं आहे. ज्याप्रमाणे राहुल गांधी लोकसभेमधले विरोधी पक्ष नेते यांची भेट घेतली रोहित पवारांनी, त्याचप्रमाणे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा देखील प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे. आणि ते दोन प्रश्न विचारणार आहे की डीजीसीए आणि सीबीआय हे केंद्राच्या अखत्यारीत येत आहे. मग केंद्राच्या अखत्यारीत येत असेल तर मग हा जो तपास आहे हा तपास का वेगाने होत नाही, आणि त्याच्यामध्ये उलट सुलट शंका घेणारे AIB या यंत्रणेकडून जे प्राथमिक अहवाल आलेला आहे त्या संबंधी काय, अशी ती विचारणा केली जाणार. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये रोहित पवार हे विनाकारण बेताल असे आरोप करत आहेत असं म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेस मधले नेते पटेल तटकरेंसह आता मात्र विधानसभेमध्ये चर्चा झाली पाहिजे, विधान परिषदेमध्ये चर्चा झाली पाहिजे, आणि AIBचा अहवाल वगैरे ज्या शंका, म्हणजे अगदी एफआयआर का घेतला जात नाही इथपर्यंत आता बोलायला लागलेले आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातीय दृष्टीने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एकूणच या विषयाला वेगळं वळण दिलं जात आहे असं जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करू. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, 28 जानेवारीला महाराष्ट्रावर मोठं संकट कोसळलं, ते विमान कोसळलं. अजितदादांचा हकनाक त्याच्यामध्ये बळी गेला. त्याच्यानंतर जे काही राजकारण सुरू झालं, ज्या वेगाने राजकारण सुरू झालं तो वेग अद्यापही कमी झालेला नाही. उलट टाळूवरचं लोणी खाणारं जे राजकारण आहे ते होताना महाराष्ट्र बघतोय. मग आता आधी ते विलिनीकरण, एकत्रीकरण त्या संबंधी असं काही ठरलंच नाही. अजितदादा पवार यांना उलट ज्यांनी टार्गेट केलं होतं ते आता पक्ष बळकवायला निघालेले आहेत, आणि आता इकडं अस्थि विसर्जन होण्यापूर्वीच त्यांनी ती चर्चा सुरू केलेली, असं एक नॅरेटिव्ह आधी सेट झालं. त्याच्यानंतर शरद पवार यांनी ती विलिनीकरणाची चर्चा आपल्या नेत्यांच्या माध्यमातून थांबवली. शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांच्या माध्यमातून ती थांबवली की आता आम्हाला विलिनीकरणाची चर्चा करायची नाही, कारण ज्यांच्याशी चर्चा झालेली होती ते अजितदादाच आता हयात नाही, असं त्यांनी भूमिका ठामपणे मांडली.
आणि मग आता राज्यसभेची उमेदवारी त्यांनी यांच्याकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसकडून घेतली आणि ते बिनविरोध राज्यसभेवर गेले. आता स्पष्ट झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये रोहित पवार यांनी मात्र ज्या पद्धतीने हल्ले चालवलेले आहेत, म्हणजे प्रफुल्ल पटेल हे त्या रोहित सिंगच्या व्ही सिंगच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित होते. मग त्याच्या संबंधी अनिल पाटील यांनी खुलासा करणे की ते त्या लग्नाला गेलेच नाही. आणि मग व्ही सिंग याचा दबाव जो आहे कुणावर, प्रफुल्ल पटेल व यांच्यावर, की तुम्ही जर बोललात, म्हणजे तुम्ही जर या प्रकरणाला हवा दिली तर आम्ही देखील बोलू, या भीतीने पटेल काही बोलत नाहीत असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये शंका येते. मग आता प्रफुल्ल पटेल का बोलत नाहीयेत हा आरोप झाल्यानंतर, तर ते आता सुनील शेळके यांच्यासारख्या आमदारांच्या मुखातून ते बोलायला लागलेले आहेत की आता हे सगळं जातीयवादाकडं हे सगळं जाणीवपूर्वक नेलं जात आहे. मूळ मुद्दा काय की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या शंका मांडण्यासाठी अतिशय आक्रमकपणे आणि तितक्याच अभ्यासूपणाने रोहित पवार हे तुटून पडलेले. मग ज्या अर्थी रोहित पवार तुटून पडलेले आहेत, साधारण तुटून पडलेले आहेत, असे विना आधार ते तुटून पडलेले नाहीत. मग हे लक्षात घेतलं. मग त्याच्यानंतर 28 जानेवारी नंतर 20 दिवस उलटल्यानंतर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिलं की सीबीआय मार्फत चौकशी करावी, असं पत्र दिलं. 20 दिवसांनी दिलं. आता त्याच्यानंतर काही काळ अजून लोटला. आता म्हणायला लागलेले आहेत की आता विधिमंडळाच्या इथं चर्चा झालीच पाहिजे. अनेकांनी, सगळ्या पक्षाच्या आमदारांनी वेगवेगळ्या पद्धतीने सुरू केलेली आहे. आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री असतील किंवा त्यांचे बाकीचे पदाधिकारी असतील, नेते असतील, यांनी रोहित पवार जे शंका उपस्थित करत आहेत त्याला सरळ थेटपणे जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि घातपात झाला असल्याची शंका आहे असं वक्तव्य सगळ्यांनी ते केलेलं आहे. हे महत्वाचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला सुनील शेळके विधानसभेच्या पटलावर सांगतात आणि ते बोलत असताना जातीय रंग हा आरोप रोहित पवार यांच्यावर ते थेटपणे करत असताना ते सांगतात की मी नावं घेऊन बोलतोय. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी ज्या पवार कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तर त्यावर विनाकारणाचे आरोप होत आहेत. आणि हे नावं या कामकाजामध्ये नोंद झाली पाहिजे असं सुनील शेळके का आग्रह धरतात हे विशेष. म्हणजे आता ज्या वेळेला सीआयडी तपास सुरू करते म्हणालेली आहे, सीआयडीच्या महासंचालकांनी तसा खुलासा केलेला आहे, परंतु एआयबीचा जोपर्यंत अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत क्रिमिनलायझेशन, क्रिमिनल निग्लिजन्स, घातपात याविषयी चर्चा करता येईल, त्या दिशेने आमचा तपास जाईल असं त्यांचं ते वक्तव्य आहे. म्हणजे अतिशय सावधगिरीचं आहे. दुसरीकडे सीबीआयकडे अजून काही दिलं गेलेलं नाही असं सध्या तरी दिसतंय. त्या संबंधी ना केंद्र सरकार बोलत आहे ना महाराष्ट्राचं सरकार बोलत आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये मग जे राहून राहून जे मुद्दे काढले जातात आहे, मग आता ते अंगावर येणार. आता राहुल गांधी विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी रोहित पवार यांचं फक्त ऐकून घेतलं असं नाही, तर त्यांनी काल एक्सवर एक पोस्ट टाकलेली. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हणलेले की हे अतिशय गंभीर आहे. जर झिरो एफ आय आर असो किंवा बारामतीच्या पोलीस ठाण्यामध्ये एफ आय आर असो, थेट तो का नोंदवला गेला नाही हा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केलेला आहे. आणि मग या संबंधी उत्तर देताना सरकार पक्षाची, सत्ताधारी पक्षाची थोडी नाही खूप अशी त्रेधार पीठ उडणार आहे. मग या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, तर ते असं केलं पाहिजे की पटेल, भुजबळ, मग ते राजकारण, मग ते कसं केलं जात आहे. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने कुठल्याही संकट समय कशा प्रकारे त्यांचं नेतृत्व सिद्ध करतात या संबंधी कौतुक भरे जे बोल सुनील शेळके यांनी काल व्यक्त केले ते बरंच काही सांगून जातात. म्हणजे आता या सगळ्या एकूण प्रकरणाला कसं आहे की हे जे नॅरेटिव्ह प्रसारित करण्याचा प्रयत्न होतोय तो म्हणजे काय की रोहित पवार हे जातीय रंग देत आहे आणि मग ते विनाकारण देत आहेत असं ते करायचं. आणि मूळ जो प्रश्न आहे, तपास यंत्रणांचा प्रश्न आहे,
येणाऱ्या शंकांचा प्रश्न आहे, तो बाजूला गेला पाहिजेत. आणि मग जय पवार जे काल बोलते झाले, पिंकी मालीच्या आईची चौकशी करण्यासाठी ते तिथं गेले होते. त्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही पत्रकार परिषद घेणार होता, तुम्ही 2 व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत. रोहित सिंग त्या VSR च्या विमानामध्ये मुख्य पायलटच्या जागेवर जर अगदी सिव्हिल ड्रेसमध्ये झोपा काढत असेल तर काय ती VSR कंपनी. अगदी सुनेत्राताई पवार यांनी देखील VSRच्या विमानामध्ये प्रवास केला. त्यांना माहिती नव्हतं मुख्यमंत्री कोणत्या विमानाने जाणार आहेत नाशिकला. ते अजाणतेपणातून झालं, याच्या पुढे ते होणार नाही असं जय पवार म्हणाले. माझ्यावर कोणाचा दबाव नाही हे देखील त्यांनी जोर दिलेला आहे. जिथं रोहित पवार आरोप करतात आहे की भारतीय जनता पार्टी किंवा पटेलांचा त्यांच्यावर दबाव आहे, हे सगळं जे चाललेलं आहे ते सगळं लक्षात घेता म्हणजे घातपात झाल्याची शंका प्रत्येकाला आहे. मात्र रोहित पवार यांना त्या दृष्टीने कोणत्याच पद्धतीचं श्रेय मिळायला नको, या पद्धतीने आम्ही देखील तेच मुद्दे आता मांडायला लागलेलो आहोत, जे पूर्वी आम्ही रोहित पवार यांना म्हणत होतो की ते तुम्ही चुकीचं म्हणताय, तुम्ही टाळूवरचं लोणी खाताय. मग राधाकृष्ण विखे असतील वगैरे ते सगळे भाजपचे मंत्री बोलले आणि मग हे पाहावलं गेलं नाही. त्यामुळे रोहित पवार म्हणले की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर, पदाधिकाऱ्यांवर, मंत्र्यांवर विश्वास नाही की ते अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या चौकशी संदर्भात सहकार्य करतील. त्याच्यामुळं हे सगळं जे केलं जात आहे ते आता जातीय रंग आणि त्या प्रकारचं नॅरेटिव्ह जे सेट केलं जात आहे, हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक आता विद्रूप चेहरा समोर येऊ पाहतोय आणि तो अतिशय घातक आहे इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.